नमस्कार. रुचकर रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे कळण्याची भाकरी आणि हिरव्या मिरचीचा झणझणीत असा पारंपरिक ठेचा. ठेच्यासाठी मी जाड मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कमी तिखटवाले आहेत त्या, आणि बारीक मिरच्या जास्त तिखट आहे अशा मी 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी आपण मिरचीचे देठ काढून घ्यायचे असे आणि तव्यावर ठेवायचे. मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहे. दाबून दाबून मिरच्या आपल्याला अशा भाजून घ्यायच्या आहे. मिरच्या आपल्या भाजून झालेल्या आहेत, ह्या आपण काढून घ्यायच्या एका ताटामध्ये. तर ठेच्यासाठी मी बडगी घेतलेली आहे, त्यामध्ये आपण भाजलेल्या मिरच्या टाकायच्या. 5 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या टाकायच्या. चवीनुसार मीठ घालायचंय. ठेचा कुटून घ्यायचा आहे. असा पारंपरिक पद्धतीने आपण ठेचा तयार करून घेतलेला आहे. कळण्याची भाकरी करण्यासाठी मी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला कळण्याचं पीठ मळून घ्यायचंय. यामध्ये आपण कळण्याचं पीठ तयार करताना आधीच मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे याच्यामध्ये मी मीठ घातलेलं नाहीये. असे आपण पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण त्याची भाकरी थापून घ्यायची आहे. ते भाकरीचं पीठ आपण मळून घेतलेलं आहे, त्याखाली आपण पीठ टाकायचं आहे. त्यावर आपल्याला गोळा ठेवायचा आहे आणि भाकरी थापून घ्यायची आहे.
पातळसर आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे. अशी आपली भाकरी थापून झालेली आहे. तवा गरम झालेला आहे. आता आपण त्यावर थापलेली भाकरी टाकायची आहे. भाकरीला वरतून पाणी लावायचंय. तर 2 मिनिटांनी आपल्याला भाकरी पलटी करून घ्यायची आहे. खालून आपली भाकरी झालेली आहे. आता आपण ही भाकरी पलटी करून घेणार आहोत. आपण बघूया खालून आपली परत भाकरी तयार झाली की नाही. झालेली आहे. आता आपण ही भाकरी शेकून घ्यायची तव्यावरच. दाबून दाबून आपल्याला भाकरी शेकून घ्यायची आहे. भाकरी आपली शेकून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. तर गॅस सुद्धा आपल्याला बंद करायचा. ही तयार झालेली कळण्याची भाकरी. त्यावरती पारंपरिक पद्धतीचा झणझणीत असा मिरचीचा ठेचा, त्यावरती तेल, थोडा लिंबाचा रस, तोंडी लावायला त्यासोबत कांदा. ही अशी आपली पारंपरिक पद्धतीची ठेचा आणि भाकरी तयार झालेली आहे कळण्याची.